तब्बल 3 महिन्यानंतर आज दादांना न्याय मिळाला. विमान अपघातात सगळं सत्य आता बाहेर आलंय. कारण आज या दुर्घटनेबद्दल एक असा नवीन व्हिडिओ हाती लागलाय की ज्याने या अपघाताचा मुख्य सूत्रधार समोर आलाय. त्यामुळे भ्रमाचा खेळ आता खल्लास झालाय. होय, जो अपघात अजितदादांचा 28 जानेवारीला घडला होता. अचानक घडलेल्या घटनेने महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. अनेक अफवा, चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. काही लोक म्हणायचे घातपात आहे, तर काही म्हणायचे अपघात आहे. पण आज जेव्हा एक व्हिडिओ समोर आलाय, तो व्हिडिओ स्वतः अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी समोर आणलाय. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ समोर येताच महाराष्ट्राला बसला आहे आणखी एक मोठा धक्का. या व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय ते पाहून सगळेच हादरले आहेत. कारण हा व्हिडिओ स्वतः त्यांच्या मुलांनी समोर आणला आहे. त्यामुळे आता तो खोटा आहे असं म्हणण्याची कोणाचीही हिंमत राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच या विमान अपघाताचा अधिकृत अहवाल सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. पण त्या रिपोर्टमध्ये अशा 5 धक्कादायक गोष्टी समोर आल्या ज्या आजपर्यंत कुणालाही सांगितल्या गेल्या नव्हत्या. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे रिपोर्टमध्ये अपघाताची जागाच बदलली गेली होती. जिथे विमान कोसळलं असं सांगितलं जात होतं, तिथे ते पडलंच नाही असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. पण आता या नव्या व्हिडिओमुळे संपूर्ण चित्र बदललं आहे. या एका व्हिडिओतून अनेक लपलेली सत्य बाहेर येऊ लागली आहेत. आणि त्यामुळेच आता गावोगावी एकच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आपल्या दादांना न्याय मिळणार का? मित्रांनो, काही दिवसांपूर्वी ज्या अफवा मुद्दाम पसरवल्या जात होत्या, त्यामागचं खरं गुपित आता उघड झालं आहे. खोट्या बातम्या देऊन जनतेला जाणीवपूर्वक गोंधळात टाकलं जात होतं. दादा सुखरूप आहेत, दादा पुन्हा परत येतील, अशा वावड्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवल्या गेल्या. पण प्रश्न असा आहे, हे सगळं का केलं जात होतं? कारण एकच, खऱ्या माहितीवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी. आणि आता यामागचा जो मास्टर माइंड होता, तो अत्यंत ताकदवान आणि प्रभावशाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण खेळ इथेच पलटला. त्या मास्टर माइंडला आता पूर्णपणे उघड केलं गेलं आहे. आणि यामागे मोठं नाव आहे, जय पवार. स्वभावाने शांत, कमी बोलणारे, पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी जे केलं ते थरारक आहे. पाताळातून शोधून काढावा तसा त्यांनी तो महत्त्वाचा व्हिडिओ समोर आणला, जो आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट ठरतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आता CID तपासासाठी सर्वात भक्कम पुरावा ठरलाय. यामुळेच त्या मास्टरमाइंडच्या मुसक्या आता घट्ट आवळल्या जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणातून आता एक असं मोठं नाव समोर आलंय, ज्यावर याआधी कधीच कुणालाही संशय आला नव्हता. एक असं नाव ज्याचा विचार सुद्धा कुणी स्वप्नात केला नसता. कारण बोललं जातंय, ही व्यक्ती दादांच्या अगदी जवळची होती. मग प्रश्न असा उभा राहतो, इतक्या जवळच्या व्यक्तीनंच असा दगा कसा दिला असेल? हीच शंका आता प्रत्येकाच्या मनात घर करू लागली आहे. आणि जेव्हा हा व्हिडिओ समोर आला, जेव्हा हे नाव उघड झालं, तेव्हा चित्र पूर्णपणे बदललं. कालपर्यंत जे सामान्य कार्यकर्ते दादांच्या जाण्याने ढसाढसा रडत होते, त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नाहीत, तर दिसतोय तो फक्त राग, संताप आणि बदल्याची ज्वाला. दरम्यान TV आणि सोशल मीडियावर अजूनही दादा जिवंत आहेत, ते पुन्हा येतील, अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. पण अचानक एक रिपोर्ट समोर आला. आणि त्या रिपोर्टमधील 5 धक्कादायक गोष्टींनी या अपघाताचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. त्या रिपोर्टमुळे आधीच खळबळ उडाली होती, पण त्यातच या नव्या व्हिडिओची एंट्री झाली. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आता प्रश्न एकच आहे, या सगळ्या मागचं खरं सत्य नेमकं काय आहे? मित्रांनो, गेल्या 48 तासात या अपघाताबद्दल अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या गेल्या 3 महिन्यात कुणालाही कळल्या नव्हत्या. पहिल्यांदाच या अपघाताचं खरं चित्र इतकं स्पष्टपणे समोर आलं आहे. मग नेमकं काय उघड झालंय? कोण आहे या सगळ्या मागचा खरा मास्टर माइंड? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, त्या व्हिडिओमध्ये नेमकं कोण दिसलंय, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे? कोणतं असं मोठं नाव समोर आलंय जे आत्तापर्यंत जाणीवपूर्वक दडवून ठेवलं गेलं होतं? का जनतेला मुद्दाम चुकीच्या माहितीनं गोंधळात टाकलं जात होतं? त्या अधिकृत अहवालात
अशा कोणत्या 5 गोष्टी समोर आल्या ज्यांनी या अपघाताचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं? खरंच हे विमान बारामतीत कोसळलं नव्हतं का? मग नेमकं कुठे आदळलं होतं? अपघाताची वेळ कशी बदलली गेली आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टी जनतेपासून का लपवून ठेवल्या गेल्या? आणि आता त्या नव्या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव समोर आलं आहे? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि सखोल उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आणि त्याच क्षणापासून या अपघातामागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे, अशा शंका सर्वांच्या मनात निर्माण आहे. काही जण म्हणत होते हा निव्वळ अपघात आहे, तर काहींचं म्हणणं होतं हा मोठा घातपात आहे. पण तब्बल 3 महिन्यानंतर या प्रकरणाचं तिसरंच धक्कादायक सत्य समोर आलंय, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गेल्या 48 तासात समोर आलेल्या माहितीनं या अपघाताचा पूर्ण बुरखा फाटला आहे. सर्वात आधी एक सरकारी अहवाल आला, ज्यात 5 धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. विमानाची वेळ बदलली, अपघाताची वेळ बदलली आणि सगळ्यात मोठं म्हणजे विमान त्या जागी कोसळलंच नाही. या अहवालामुळे आधीच खळबळ उडाली होती, पण त्यातच जय पवारांनी एक व्हिडिओ समोर आणला आणि त्या एका व्हिडिओनं या संपूर्ण प्रकरणाचं खरं सत्य बाहेर आणलं. आता स्पष्ट झालंय, गेल्या 3 महिन्यात तुम्ही जे काही ऐकलं ते सगळं खोटं होतं. टीव्हीवर दाखवलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर पसरवलेल्या गोष्टी या 100% बनावट निघाल्या आहेत. आज जे समोर आले ते अत्यंत भयानक आहे. अजितदादांच्या विमान अपघातावरचा सरकारी रिपोर्ट आता समोर आलाय आणि टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या बातम्या किती खोट्या होत्या हे पुराव्यासह स्पष्ट झाले आहे. सर्वात मोठा खुलासा म्हणजे अपघाताची जागाच बदलण्यात आली होती. टीव्हीवर सांगितलं गेलं की विमान रनवे जवळ कोसळलं, पण प्रत्यक्षात ते 50 मीटर दूर झाडाझुडपात कोसळून तुकडे झालं होतं. म्हणजे आजवर दाखवलेला ढिगारा ही खरी जागाच नव्हती. आणखी धक्कादायक म्हणजे हा कट 28 जानेवारीचा नव्हे, तर 27 जानेवारीच्या रात्रीच रचला गेला होता. एका निनावी फोनमुळे सगळी प्लॅनिंग बदलली. दादांना मुद्दाम थांबवण्यात आलं आणि शेवटी त्यांना विमानानेच प्रवास करावा लागला. दरम्यान पायलट्स नशेत होते हा आरोपही खोटा ठरला. दोन्ही वैमानिक पूर्ण शुद्धीत होते आणि विमानही तांत्रिकदृष्ट्या योग्य होतं. आणि आता जय पवारांनी समोर आणलेल्या त्या व्हिडिओने या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट आणला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. VSR कंपनीचा मालक विमानाच्या कॉकपिटमध्ये संशयास्पद हालचाली करताना दिसतोय. जो व्यक्ती दादांच्या अगदी जवळचा मानला जात होता तोच आता या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून समोर येतोय. विमानाच्या ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत जाणीवपूर्वक बिघाड केल्याचा संशय वाढलाय आणि ब्लॅक बॉक्समधील शेवटचे शब्द हा अपघात नसून घातपात असल्याचे संकेत देत आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या सोशल मीडियावर जे काही दावे होत आहेत ते अधिकृतरित्या सिद्ध झालेले नाहीत. ही माहिती फक्त चर्चांवर आणि उपलब्ध तपशिलांवर आधारित आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत याला अंतिम सत्य मानता येणार नाही. आपला उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नाही, तर सध्या सुरू असलेली चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, जय पवारांनी समोर आणलेल्या या व्हिडिओमध्ये खरंच तथ्य आहे का, की हा एखाद्या मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग आहे? कारण जर हे खरं असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी गद्दारी ठरेल. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त एक दुर्दैवी अपघात होता की यामागे कोणतरी मोठा कट रचला गेला होता? VSR कंपनीच्या मालकाचा संशयास्पद वावर असो किंवा मंत्रालयातील फाईल अडकवून दादांचा प्रवास थांबवणं असो, हे सगळं फक्त योगायोग आहे का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. पण भाषा संयमित ठेवा, कारण हा विषय आपल्या सर्वांच्या भावनांशी जोडलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील हे वादळ इतक्या सहज शांत होणार नाही. पुढील 48 तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. जर या व्हिडिओला अधिकृत पुरावा मानलं गेलं
तर येत्या काही दिवसात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आता लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. आणि लक्षात ठेवा, ही माहिती सध्या चर्चांवर आधारित आहे. अधिकृत पुष्टी होणं अजून बाकी आहे.